तुम्हालाही कधी स्वप्नात साप दिसला आहे का? आणि सकाळी उठल्यावर मनात भीती निर्माण झाली आहे का? अशी एक अनामिक भीती जी थेट काळजाला भिडते आणि आपण अक्षरशः घामघूम होऊन जागे होतो. खरं सांगायचं तर ही भावना खूपच कॉमन आहे. स्वप्नशास्त्रानुसार साप दिसणे हे फक्त एक स्वप्न नसून भविष्यात घडणाऱ्या काही मोठ्या घटनांचे संकेत असू शकतात. कधी हे स्वप्न धन, यश आणि नशिबाचे दार उघडते, तर कधी संकट आणि शत्रूंचा इशारा देते. मग स्वप्नात दिसणाऱ्या सापांचा नेमका अर्थ काय असतो? आजच्या या विश्लेषणात आपण जाणून घेणार आहोत सापांच्या स्वप्नामागील गूढ आणि धक्कादायक सत्य. चला तर मग या रहस्यमय विषयाच्या खोलात जाऊया. सर्वात आधी आपण पाहूया सापांच्या स्वप्नांमागचं मुख्य रहस्य. सापांची स्वप्ने गूढ आणि सत्य. आता बघा, आपल्या मनात सापांबद्दल जी एक आदिम भीती आहे ना, ती काही विनाकारण नाहीये. स्वप्नशास्त्र असं सांगतं की सापाची स्वप्न ही दुहेरी अर्थाची असतात. एका बाजूला हे प्रतीक अत्यंत शुभ मानलं जातं, म्हणजे अफाट संपत्ती, अचानक मिळणारा पैसा आणि यशाचे मोठे दरवाजे उघडणारं. पण दुसऱ्या बाजूला हेच स्वप्न अशुभ देखील असू शकतं. एखादं मोठं संकट येणार असेल तर हा त्याचा आधीच मिळणारा एक अलर्ट असू शकतो. त्यामुळे साप स्वप्नात नक्की काय करत होता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. हे नुसतं दुःस्वप्न नाहीये, तर आपल्या अवचेतन मनाची म्हणजे सबकॉन्शियस माइंडची एक सांकेतिक भाषा आहे. आता एक खूप कॉमन आणि तितकाच भीतीदायक प्रकार पाहूया. स्वप्नातील काळा साप. विशाळ काळा साप स्वप्नात दिसला की साहजिकच कोणाचीही झोप उडेल. पण या भयानक दृश्यामागे ना खूप परस्पर विरोधी अर्थ दडलेले आहेत. एकीकडे हे नशिबाचे दार उघडण्याचे आणि अचानक धन मिळण्याचे खूप शुभ संकेत मानले जातात. खऱ्या आयुष्यात अनपेक्षित आर्थिक प्रगती झाल्याची कित्येक उदाहरणे स्वप्नशास्त्रात आढळतात. पण दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. हा तुमच्याच आजूबाजूला असलेल्या लपलेल्या शत्रूंपासून सावध राहण्याचा एक गंभीर इशारा असू शकतो. म्हणजे गोड बोलून पाठीत खंजीर खूप असणारे लोक. त्यामुळे थोडं अलर्ट राहिलेलंच बरं. ह्यापुढे जाऊन आपण सर्पदंश आणि सापांच्या झुंडीबद्दल बोलूया. हा अनुभव आणखीनच थरारक असतो. स्वप्नात जेव्हा साप चावतो ना, तेव्हा खऱ्याखुऱ्या हल्ल्यासारखंच वाटतं. आपण जीवाच्या आकांताने जागे होतो. पण हा सर्पदंश नक्की आहे तरी काय? संकटाचा इशारा की जीवनातला एखादा मोठा बदल? स्वप्नशास्त्रानुसार हे आपल्या आयुष्यात येऊ घातलेल्या एका अत्यंत आवश्यक आणि नाट्यमय बदलाचे प्रतीक असू शकते. जुन्या सवयी संपवून एका नव्या पर्वाची सुरुवात. पण काही वेळा आरोग्याबाबत किंवा आर्थिक धोक्यांबाबत ही एक कडक चेतावणीसुद्धा असू शकते. सो आपल्याला दोन्ही बाजूंनी याकडे पाहावं लागतं. आणि सापांच्या झुंडीचं काय? जेव्हा स्वप्नात अनेक साप चारही बाजूंनी विळखा घालताना दिसतात, बापरे, त्याचा थेट संबंध आपल्या मनातील खोलवर रुजलेल्या मानसिक भीतीशी असतो. जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये समस्यांनी किंवा शत्रूंनी घेरलेले असतो, कामाचा प्रचंड ताण असतो, तेव्हा अशी अस्वस्थ करणारी स्वप्न पडतात. आपण कुठेतरी अडकलो आहोत अशी ती फिलिंग असते. आपली ही आतली भीती आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत कसे जोडलेले आहेत हेच यातून स्पष्ट होतं. पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा, सापाला मारणे हे शुभ आहे की अशुभ? चला पाहूया. कधीकधी आपण स्वप्नात स्वतःला सापाशी धैर्याने लढताना आणि त्याला मारताना पाहतो. पण सापाला मारणे म्हणजे खरोखरच सर्व संकटांचा अंत असतो का? काय वाटतं आपल्याला? हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे. आणि याचं उत्तर वरवर दिसतं तितकं साधं अजिबात नाहीये. इथे ना दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन समोर येतात. एका अर्थाने सापाला मारणे म्हणजे तुमच्या खोलवर रुजलेल्या भीतीवर आणि शत्रूंवर तुम्ही मिळवलेला तो अंतिम विजय असू शकतो. हे तुमच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर काही आध्यात्मिक आणि पारंपरिक धारणांनुसार सापाला मारणे हे अत्यंत अशुभ संकेत मानलं जातं. यातून भविष्यात एखादं नवं मोठं संकट किंवा सर्पदोष निर्माण होऊ शकतो असंही म्हटलं जातं. म्हणूनच या स्वप्नाचा अर्थ काढताना आपली वैयक्तिक श्रद्धा आणि दृष्टिकोन खूप मॅटर करतो. आता आपण या सर्व गोष्टींचा एक मोठा पिक्चर पाहूया. भीती, अध्यात्म आणि नशीब यांचा संबंध कसा आहे? पहा, हे संपूर्ण विश्लेषण फक्त स्वप्नांचे सरळसोट अर्थ काढण्यापुरतं मर्यादित नाहीये. आपल्या अवचेतन मनातील भीती, आध्यात्मिक संकेत आणि आयुष्यात येणारे अपरिहार्य बदल हे सर्व एकाच धाग्यात गुंफलेले आहेत.
स्वप्नशास्त्र या रहस्यमय आणि भयानक दृश्यांचा उपयोग फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी करत नाहीये, तर आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला समजून घेण्यासाठी करतं. जीवनात येणाऱ्या नव्या वळणांसाठी, मग ती आर्थिक प्रगती असो वा एखादा अचानक येणारं संकट, आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिकरित्या तयार करणं हाच यामागील मुख्य उद्देश असतो. तर मित्रांनो, स्वप्नात साप दिसणे हे प्रत्येक वेळी वाईटच असते असे नाही. काही स्वप्न तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांचे, नशीब उजळण्याचे किंवा सावध राहण्याचे संकेत देत असतात. तुम्हाला देखील असा कोणता विचित्र सापाचं स्वप्न अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रहस्यमयी आणि माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.